सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला. ते नारायण राणेंचा एक मुलगा आहे बघा, मंत्री एवढा आहे बघा, तो काहीतरी बडबडत असतो नेपाळ्यात, त्याने माफी मागायला नाक घासून. त्यांच्याकडे दोन संधी आहेत. एक, आदित्य ठाकरेजी तुम्ही माफी मागावी की तुम्ही चुकीची माहिती देत होता लोकांना. पिक्चर अभी बाकी है, पूर्ण पिक्चर अजून संपलेला नाही. 16 तारीख दिलेली आहे. पुढच्या तारखेनुसार त्या तारखेवर काय होतं ह्या दिशा सालियनच्या केस संदर्भात आपण बघू. हे पोलीस तर आमचे नाही, SIT आमचे नाही, आपणच ती स्थापन केली होती. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे युवा नेते, मंत्री म्हणून, नेते म्हणून उत्तम काम करतात. त्यांचं नेतृत्व खच्ची करण्यासाठी या सगळं षडयंत्र रचलं गेलं, त्यांना बदनाम करण्यात आलं. शेवटी सत्य समोर येत आहे आपल्याच माध्यमातून. आता काय करणार? सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला पाहिजे. त्यानंतर तो कोणते नारायण राणेंचा एक मुलगा आहे बघा, मंत्री एवढा आहे बघा, तो काहीतरी बडबडत असतो नेपाळ्यात, त्याने माफी मागायला पाहिजे. नाक घासून, त्याने नाक घासून माफी मागायला पाहिजे. ज्या ज्या कोणी आरोप केले आणि बदनामी केली, प्रत्येकानं नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागणं गरजेचं आहे. तुम्ही एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करता, बदनाम करता आणि त्यासाठी सत्ता आणि यंत्रणेचा गैरवापर करता. लक्षात ठेवा, डाव उलटला जाईल केव्हा तरी तुमच्यावरच. तुम्हाला सुद्धा ह्याच्यातूनच जावं लागेल. काही भाजपचे नेते, मंत्री, शिंदे साहेबांच्या पक्षाचे नेते, मंत्री सातत्याने आदित्य ठाकरेंच्या विरोधात दिशा सालियन प्रकरणावर त्या ठिकाणी बोलत होते, खालच्या पातळीवर जाऊन बोलत होते. आता त्यांच्याकडे दोन संधी आहेत. एक, आदित्य ठाकरेजी तुम्ही माफी मागावी की तुम्ही चुकीची माहिती देत होता लोकांना. लोकांची सुद्धा माफी त्या ठिकाणी मागावी, नाहीतर मग सरकारने यांच्यावर कुठेतरी कारवाई करावी की हे गेले अनेक वर्ष इलेक्शनसाठी तिथं खोटं बोलत होते. तर कारण आम्ही नेहमी म्हणत होतो याच्यामध्ये काही आदित्य ठाकरेंचं रिलेशन नाही, तरी सुद्धा हे नेते कुठेतरी मुंबईचं इलेक्शन आहे म्हणून, राज्यात कुठेतरी इलेक्शन आहे म्हणून, बिहारमध्ये इलेक्शन आहे म्हणून या विषयावर त्या ठिकाणी खोटी माहिती मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत होते. आता पोलीस प्रशासनानेच, म्हणजे जिथं फडणवीस साहेबांचा विभाग आहे त्या विभागानेच आता कोर्टात सांगितलेलं आहे की दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेचं काही तिथं देणं घेणं नाही. म्हणजे कुठंतरी हे जे नेते बोलत होते त्यांच्यावर कुठं ना कुठंतरी शिस्तबंधाची कारवाई तरी झाली पाहिजे, नाहीतर लोकांची, तमाम लोकांची माफी खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी मागावी, असं या ठिकाणी मी आव्हान करतो. दिशा सालियनच्या स्वतःच्या वडिलांनी पण आरोप केलेले आहेत आणि जो ऍफिडेव्हिट काल जो दाखल झाला 17 जूनला, त्याच्या विरोधात तिच्या वडिलांनी पण एक दुसरा ऍफिडेव्हिट केलेला आहे, त्याला चॅलेंज करण्याचा. म्हणून हा कोर्टात मध्ये चालू असलेला मॅटर आहे. कोर्टामध्ये त्याबद्दल किती भाष्य करू शकतो याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. आणि मुळामध्ये हा फक्त नितेश राणेचा विषय नाही, राजकीय आरोपाचा विषय नाही. मग दिशा सालियनचे वडील ज्यांनी स्वतःची मुलगी गमावली, ते पण काय राजकीय आरोप करणार आहेत का? ते पण कोणाचं नाव उतरून घेणार आहेत का? ते स्वतःच्या त्यांनी जे ऍफिडेव्हिट जे त्यांनी कोर्टामध्ये केलं त्याच्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे, डिनो मोरे या सगळ्यांची नावं दिशा सालियनच्या वडिलांनी घेतलेली आहे. एक लक्षात घ्या. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की पिक्चर अभी बाकी आहे, पूर्ण पिक्चर अजून संपलेला नाही. 16 तारीख दिलेली आहे. पुढच्या तारखेनुसार त्या तारखेवर काय होतं ह्या दिशा सालियनच्या केस संदर्भात आपण बघू. काय हरकत नाही. राज्य सरकार आणि आत्ताचे पोलीस, आत्ताच्या, त्यांना शेवटी काय जे नजरेसमोर दिसलं असेल तेव्हा त्यांनी योग्य पद्धतीने अहवाल दिला. तुम्हाला आठवत असेल जेव्हा SIT गठीत झाली त्यानंतरच मी एक पत्र पण दिलेलं की त्याच्यातला एक जो अधिकारी आहे तो त्या सगळ्या विषयामध्ये साथीदार आहे दिशा सालियन केसमध्ये, तिच्या मर्डरमध्ये, तर त्याला बदलण्यात यावा असंही पत्र मी दिलेलं. आणि म्हणून जो काय ऍफिडेव्हिट दिलेलं आहे ते कोर्टामध्ये सादर केलेलं आहे. माननीय कोर्ट त्याबद्दल निर्णय घेईल. दिशा सालियनचे वडील त्याबद्दल त्यांनी ऍफिडेव्हिट, काउंटर ऍफिडेव्हिट दिलेला आहे.
त्या सगळ्या बाबतीमध्ये 16 तारखेला काय होतं हे पाहू.